आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड।
महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धेमध्ये आज आपण आलेलो आहोत सांगलवाडी या ठिकाणी। आपण पाहू शकत असाल की संत दर्शन देखावा या ठिकाणी अभिजित तुपारे यांनी साकारलेला आहे। स्वतः या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि पूर्ण जो देखावा आहे ते संत दर्शन आहे, तांत्रिक देखावा आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ही देखावा करण्याची यांची घरची परंपरा आहे। आपल्याला बोलण्यासाठी अभिजित तुपारे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल ह्या वर्षी हा देखावा करण्यामागचं कारण काय आणि यामध्ये काय काय देखाव्यामध्ये आपण ठेवलेलं आहे? प्रथम मी या देखावा करण्यामागचं कारण की यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला 750 वर्षे पूर्ण झाले व नामदेव महाराजांच्या समाधीला 775 वर्षे पूर्ण झाले। यामागे करण्याचा उद्देश की आत्ताची युवा सगळे लहान मुलं सगळे आत्ता मोबाईलमध्ये ग्रुपले आहेत, त्यांना कुठले संत त्यांना काय माहीत नाही। हा देखावा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला की यातून कोणते संतांचे काय कार्य होते, काय केले हे करून काय के कुठल्या संतांनी काय केले हे आपल्या या पिढीला लहान मुलांना समजावं, ह्या मागचा हा उद्देश होता। कोणत्या कोणत्या संतांची माहिती इथे आहे आणि काय देखावा आहे? यामध्ये आम्ही सर्वप्रथम भक्त पुंडलिकांची भक्ती आई वडिलांच्यावर श्रेष्ठ होती। त्यांनी देवालाही ते नमले नाहीत। देवाला म्हणजे मी वीट टाकतो त्या विटेवर उभा राहा, आज तागायत ते 28 युग विठ्ठल पंढरपूर उभा आहे, तेच टाकलेली वीट आम्ही देखावा दाखवला आहे भक्त पुंडलिकांचा। त्यानंतर जो देखावा आहे तो एकनाथ महाराज पाणी घेऊन जात असतात, सगळे लोक त्यांचं पाणी भरून देवाला अभिषेक करत असतात की एकनाथ महाराजांना दिसतं की गाढव उन्हात रंजनच्या उन्हात तळपडत पडलेला आहे, त्याला पाणी पाजून आपण जीवदान दिलं तर आपल्याला पुण्य मिळेल, त्यामागचा हा हेतू होता। त्यानंतर दिसतं ते संत नामदेव महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज पूर्ण काम केलेलं आहे। परत सगळ्यात मोठा आमचा देखावा होता तो हा संत ज्ञानेश्वर रेड्यामुखी वेद। लोक म्हणतो ज्ञानेश्वर तू अजून तू बारका आहेस आमच्या पुढं, तू वेद कसं म्हणू शकतोस? तर त्याने हे करून दाखवलं की रेड्यामुखी ज्ञानेश्वरून बोललेले वेद रेड्यामुखी त्यांनी वधून घेतलेले आहेत। त्यानंतर सगळ्यात मोठा देखावा केला तो आम्ही योगी चांगदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची भेट। तर 400 वर्ष तपश्चर्या केलेली योगी यांना भरपूर त्यांना भरपूर प्रमाणात गर्व झाला की मी 400 वर्ष तपश केले आणि हा लहान मुलगा कोण आहे तो ज्ञानेश्वर याचा एवढं लोक गुणगान गायला लागतात। तर ज्ञानेश्वर महाराज बसले होते भिंतीवर, तर तिकडून त्यांना समजले की योगी तुम्हाला भेटा येतात, योगी वाघावरून भेटतात। नामदेव महाराज आपल्या भावंडासहित एका भिंतीवर बसले होते, तर त्यांनी चल म्हणले भिंतीला आपण त्यांना भेटत आहेत। त्याने अखंड भिंत चालवलेली आज सगळ्यात आपल्याला आनंदित बघायला मिळते। त्यानंतर आहे तो हा संत रोहिदासांचा देखावा। रोहिदासांनी आपले काम करत असताना त्यांनी आपल्या केसांना दोरी बांधून आई वडिलांची पाण्यामध्ये झोपून त्यांनी सेवा केलेली आहे। परत संत गोराकुंभार एवढे पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते की ते त्यांचं चिखल मळत असताना त्यांना कशाचं भान राहिलं नाही, विठ्ठल 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 म्हणत ते असे एवढे भ्रमात होते की नुसतं विठ्ठल विठ्ठल। त्यांची बायको आल्यावर बघते तर आपला मुलगा ते विठ्ठल विठ्ठल म्हणते त्यांच्या पायाखाली तुडवला गेला, हे त्यांना माहीत नव्हतं की आपला मुलगाच आहे। एवढी त्यामागचा हा उद्देश आहे की लोकांना कळायला पाहिजे काय संत गोराकुंभारांचं कार्य काय आहे। त्यानंतर आम्ही आता सगळ्यात म्हणजे आणि बाळूमामांचा लाव देखावा आम्ही केलेला आहे, त्यांचा तळ केलेला आहे बाळूमामांचा, त्यांचे मेंढरे केलेले आहेत, त्यांचे 2 सहकारी केलेले आहेत, नरहरी सोनार केलेले आहेत। परत सावंतबाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन जाताना दाखवलेलं आहे। आणि सगळ्यात आणि तुकाराम महाराज वैकुंठ जाते आहे, आम्ही तो वैकुंठ गमन हा देखावा दाखवलेला आहे गरुडावर बसून। हे किती दिवस लागले हे करायला? आम्हाला हा देखावा आमचं काम चालू होतं फेब्रुवारी महिन्यापासून आमचं काम चालू होतं। शेवटी आम्हाला 27 ऑगस्ट उघडलं तरी सुद्धा काम आमचं पूर्ण होतं अंतिम टप्प्यात। कोण कोण घरातली मंडळी यामध्ये सहभाग यामध्ये सगळ्यात मला मोठं योगदान मिळालं ते माझा मित्र राजू नागवाल, माझी पत्नी ऋतुजा, माझे बंधू मंगेश, माझा भाचा अन्वित, माझा भाचा ऋषिकेश, माझा मुलगा अन्वित, मुलगी पद्मा, मुलगी राई, यांचा सर्वांचा घराच्या आईचा सगळ्यांचा सपोर्ट मला मिळालेला आहे।
दरवर्षी तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे देखावे करत असतात, मात्र यावर्षी हा देखावा करावा असं का वाटलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारचे देखावे तुम्ही केलेले आहेत? यावर्षी देखाव करण्यामागचं कारण की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या याला 750 वर्ष आणि नामदेव महाराजांच्या याला 775 वर्षी पूर्ण झालेत. संतांची माहिती लोकांना माहीत व्हावी, त्यातून संत जागृती व्हावी, संतांचं दर्शन व्हावं, आध्यात्मिकेकडे लोक वळावीत, हा मागचा यावर्षी उद्देश आहे. ह्याच्या पूर्वी आम्ही सर्वप्रथम ज्या टायमाला आपल्यातून बबलू हत्ती नाही निघून गेला, त्यानंतर आम्ही बबलू हत्तीची सेम प्रतिकृती सर्वप्रथम आम्ही 11 वर्षापूर्वी केली होती. त्यानंतर आम्ही मंगळागौरीचा सेटअप केला. तसेच त्यानंतर जसं आपले लोप चाललेली प्रतापसिंह उद्यान हुबेहूब असं जसं प्रतापसिंह उद्यान होतं लहानपणी आम्ही बघितलं होतं, आत्ताच्या पिढीला कारण प्रतापसिंह उद्यान काही माहीतच नाही, राणीची बाग प्रतापसिंह उद्यान काय माहिती, तोच देखाव केला होता. गेल्या वर्षी आम्ही रामायण केलं होतं. हे सगळं बनवत असताना अनेक वेळा तुम्ही स्पर्धेमध्ये पण भाग घेतलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला अनेक आमच्याही माहिती नंबर तुम्हाला मिळाले, क्रमांक मिळाला आहे. लोकांचा इथं म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे किंवा लोक कशी येतात, किती कशा प्रकारे गर्दी करत असतात? लोक आम्हाला विचारतात, अभिजित तुझा देखावा चालू आहे काय? मी सांगतो तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधी पण या, काही अडचण नाही. आता गणपतीचा 3रा 4था 5वा दिवस 6वा दिवस ज्या दिवशी गौरी आगमन असेल, गौरीचे पूजन असेल, त्या दिवशी आम्हाला रात्री 2, 2:30, 3 वाजता झोपायला एक गेले की एक येत असत. आणि नुसतं सांगलवाडी मर्यादित नाही तर काल बुधगाव असेल, माधवनगर असेल, जयसिंगपूर असेल, विश्रामबाग असेल, तुमच्या मिरजेची पण येऊन गेलेले आहेत. भरपूर ठिकाणची लोक येऊन जातात. फोन करूच्यात कुठे तुमचा पत्ता आम्हाला सापडेन झालाय, कारण मोबाईलच्या येण्यामुळे व्हॉट्सअप म्हणा, इंस्टा असेल, त्यामुळे भरपूर व्हायरल झाल्यामुळे लोक विचारतात हा देखावा आम्हाला बघायचा आहे आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांना फॅमिलीसह येऊन बघून जातात. आपण या ठिकाणी पाहतोय की सुंदर असा संत दर्शनाचा देखावा या ठिकाणी अभिजित तुपारे यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. त्यामध्ये फक्त तांत्रिक देखावा नाही तर या ठिकाणी ऑडिओच्या माध्यमातून या ठिकाणी स्पीकरवर त्याचा आवाज लावला जातो आणि त्या मुवमेंटवर बरोबर टायमिंगवर प्रत्येक मुवमेंट या ठिकाणी प्रत्येक मूर्तींची, प्रत्येक संतांची जी काही मूर्ती उभा केली आहे त्याची मुवमेंट या ठिकाणी होत असते आणि तांत्रिक देखावा खूप सुंदर असा यांनी साकार केलेला आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज.